अकोल्यातील गोरक्षण रोडवरील प्रशस्त अशा शुभमंगल कार्यालयात दिनांक 20 व 21 डिसेंबर रोजी 2 दिवसीय भव्य पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। ही प्रदर्शनी अकोला गार्डन क्लब व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून ती सर्व नागरिकांसाठी खुली असणार आहे। निसर्गप्रेमी व पुष्पप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला गार्डन क्लबचे अध्यक्ष संजय शर्मा यांनी केले आहे। अकोला गार्डन क्लब ही संस्था गेल्या 51 वर्षांपासून सातत्याने पुष्प प्रदर्शनाचे भव्य आयोजन करीत असून यंदा संस्थेचे 52वे वर्ष आहे। या प्रदर्शनीत अकोलेकरांना 1000 पेक्षा अधिक फुलं व झाडांच्या विविध जाती व प्रकार पाहायला मिळणार आहेत। सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील। शालेय विद्यार्थ्यांनाही या प्रदर्शनीला भेट देता येणार आहे। यंदाच्या प्रदर्शनात महिला व मुलांसाठी विविध गेम शोचं आयोजन अकोला गार्डन क्लबच्या महिला विंगतर्फे करण्यात आलं आहे। तसेच नागरिकांसाठी फूड स्टॉल, घरगुती गार्डनिंगसाठी लागणाऱ्या साहित्याचे व शोभिवंत फुलझाडांच्या विक्रीचे स्टॉलही उपलब्ध असतील। ही माहिती गार्डन क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ शरद कोकाटे यांनी दिली। गुलाब व शेवंती सोबतच यंदा अनेक नवनवीन फुलांचे प्रकार हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहेत। त्याचबरोबर विविध प्रकारचे बोन्साय व आकर्षक झाडे पाहण्याची संधी मिळणार आहे। गुलाबांच्या फुलांच्या रंगीबिरंगी छटा अकोलेकरांचं विशेष लक्ष वेधून घेतील। याशिवाय औषधी गुणधर्म असलेल्या झाडांचे स्वतंत्र दालनही प्रदर्शनात उपलब्ध असेल। दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते पुष्प प्रदर्शनीचं उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक एस भुवनेश्वरी तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम उपस्थित राहणार आहेत। उद्घाटनानंतर हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे। अकोला गार्डन क्लबचे सचिव श्याम गोटफोडे, माजी अध्यक्ष अजय सेंगर तसेच क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अकोलेकरांनी या भव्य पुष्प प्रदर्शनीचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे।